रम्मी जुगार खेळताना पकडला आणि भाजपचा पदाधिकारी पुण्यात पद गमावून बसला। विधिमंडळात रम्मी खेळणारे राष्ट्रवादीचे कोकाटे सुटले, पण भाजपचे कांबळे अडकले। पाहुयात आमचे विभागीय संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट। राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात कृषी मंत्री राष्ट्रवादीचे माणिक कोकाटे हे सभागृहात मोबाईलवर रम्मी जुगार खेळताना आढळले। त्याचा व्हिडिओ व्हायरल होताच विरोधकांच्या टीकेचे ते धनी झाले। परिणामी त्यांचे खाते काढून घेऊन त्यांना दुसरे देण्याची मोठी कारवाई झाली। त्यानंतर भाजपचा पुण्यातील पर्वती वार्ड सेक्रेटरी औदुंबर विठ्ठल कांबळे वय वर्ष 42 राहणार खंडाळे चौक पद्मावती पुणे हा ऑनलाईन नाही तर ऑफलाईन म्हणजे प्रत्यक्ष जुगार अड्ड्यावर रमी खेळताना काल पोलिसांना सापडला। त्यामुळे काल व आजही तो पुण्यात मोठा चर्चेचा विषय झाला। स्थानिक सहकार नगर पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट 2 यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली। त्यात त्यांनी कांबळेंसह 7 जणांवर कारवाई केली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धनकवडीतील एका जुन्या कागदाच्या कारखान्यात हा रम्मी जुगार अड्डा सुरू होता। त्याबाबत माहिती मिळताच तेथे धाड टाकली, तेव्हा तेथे रम्मी जुगार खेळताना भाजपचा पर्वती मंडलचा सेक्रेटरी कांबळे सापडला। त्याच्या या प्रतापाची माहिती मिळताच भाजपचे पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांनी पर्वती मंडलाध्यक्षांना कांबळेंवर कालच कारवाई करण्यास सांगितले। त्यानुसार त्याला पदावरून लगेच काढून टाकण्यात आल्याचे घाटे यांनी आज आपला आवाजला सांगितले। या प्रकरणी संग्राम दिलीप भोसले वय वर्ष 47 राहणार संतनगर या पोलिसांनीच फिर्याद दिली आहे। त्यानुसार रम्मी खेळणारा कांबळे तसेच मंगेश मारुती शेलार वय वर्ष 45 राहणार पद्मावती, युवराज नानासाहेब सूर्यवंशी वय वर्ष 38 राहणार धनकवडी, सागर नारायण अडागळे वय वर्ष 31, बापू लक्ष्मण पटोले वय वर्ष 59 राहणार लक्ष्मीनगर येरवडा, रोहन शेखर लोंढे वय वर्ष 31 राहणार इंदिरा गांधी सोसायटी सहकार नगर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सहकार नगर पोलिसांनी सांगितले। त्यांच्याकडून 10,250 रुपये रोख, मोबाईल, जुगाराचे साहित्य असे 2,20,550 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आलाय। राष्ट्रवादीचे मंत्री कोकाटेंच्या ऑनलाईन रम्मीवर खूप टीका झाली। आता समोर आलेल्या भाजपच्या पुण्यातील पदाधिकारी कांबळेंच्या थेट जुगार अड्ड्यावर जाऊन ऑफलाईन जुगार खेळण्याविषयी आपल्याला काय वाटते ते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा। धन्यवाद।